नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत कैलासवासी सगो नखाते या विद्यालयामध्ये. इथे येण्याचं खास प्रमुख कारण म्हणजे आज आहे 26 एप्रिल आणि 26 एप्रिल म्हणजे या वर्षी 4थी आणि 7वी साठी चालू झालेली शिष्यवृत्तीची परीक्षा आणि त्या परीक्षेची आज तारीख आहे. आज 26 एप्रिल रोजी 4थी आणि 7वीच्या शिष्यवृत्ती परीक्षा आहे आणि आज आपण या परीक्षा केंद्रावर आहे. पाथरी तालुक्यामध्ये बऱ्याच शाळा सेंटर परीक्षा केंद्र शिष्यवृत्ती परीक्षेसाठी तयार करण्यात आलेला आहे. कारण पूर्ण तालुक्यातील विद्यार्थी यांची आज ही शिष्यवृत्तीची परीक्षा आहे 4थी आणि 7वीची. या अगोदर सुद्धा पूर्वी 4थी आणि 7वीला शिष्यवृत्ती परीक्षा होती, परंतु मधल्या काळामध्ये शासनाने काही बदल केले आणि त्यानुसार ती परीक्षा 5वी आणि 8वीच्या वर्गासाठी गेली होती. पण परीक्षा या वर्षीपासून 4थी आणि 7वी साठी चालू झालेली आहे. आपण देवनांद्रा या ठिकाणच्या कैलासवासी सगो नखाते या विद्यालयात आहोत आणि या परीक्षा केंद्रावर आपण पाहत आहोत विद्यार्थ्यां परीक्षेसाठी या ठिकाणी विद्यार्थी आलेले आहेत. या परीक्षा केंद्रावर आहात, पाहूया या ठिकाणची परीक्षा कशा पद्धतीने होणार आहे. विद्यार्थ्यांचा नक्कीच परिपूर्ण अभ्यास झालेलाच आहे. शिष्यवृत्ती परीक्षेसाठीचा हे पहिलंच वर्ष आहे. खूप दिवसानंतरच शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याचं. बघूया कोणकोणते विद्यार्थी या परीक्षेमध्ये यशस्वी होणार आहेत, किती विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक होणार आहेत. आपण पाहू शकतो परीक्षा केंद्रावर प्रत्येक शाळेचे विद्यार्थी या ठिकाणी हजर झालेले आहेत. पहा, समोर बोर्ड लावलेला आहे. विद्यार्थी आणखी येणं चालूच आहे. 10 वाजताचा रिपोर्टिंग टाइम आहे. 11 वाजता ही परीक्षा चालू होणार आहे. 11 ते 2 अशी परीक्षा आहे. पाथरी तालुक्यामधल्या एका सेंटरवर आपण या ठिकाणी उभा आहोत. आपण पाहू शकतो सर्व काही विद्यार्थी या ठिकाणी परीक्षेसाठी सज्ज झालेले आहेत. हॉल तिकीट घेऊन हजर झालेले आहेत आणि सूचनांचं पालन सुद्धा करत आहेत. चला तर सध्या आपण कैलासवासी सगो नखाते माध्यमिक विद्यालय पाथरी या ठिकाणी च्या सेंटरवर आहोत. आज शिष्यवृत्तीची परीक्षा आहे 4थी आणि 7वीच्या वर्गासाठी. विद्यार्थी आपापले बोर्डवर नाव पाहत आहेत, सीट नंबर पाहत आहेत, हॉल नंबर पाहत आहेत आणि परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश करत आहेत. थोड्याच वेळामध्ये ही परीक्षा चालू होणार आहे आणि या ठिकाणची जी टीम आहे शाळेची हे सध्या सक्रिय आहे. विद्यार्थ्यांना बसण्यासाठी मदत करत आहेत हॉलमध्ये. शाळेचे मुख्याध्यापक होगे सर सर्व काही नियोजन या शाळेनं लावलेलं आहे. पाहू शकतो आपण शाळेत सर्व काही व्यवस्थापन सरांनी लावलेलंच आहे आणि यांनी नियोजन कशा पद्धतीने लावलेलं आहे थोड्या वेळात आपण यांची बाईट घेणारच आहोत. तोपूर्वी आपण पाहूया शाळेमध्ये बैठक व्यवस्था कशा पद्धतीने केलेली आहे, किती हॉल सज्ज झालेले आहेत. सुसज्ज असं हे परीक्षा केंद्र आपण पाहत आहोत. विद्यार्थी आपापल्या बैठक सीटावर जाण्यासाठी सज्ज झालेले आहेत. शिष्यवृत्तीची परीक्षा आहे. विद्यार्थ्यांनी पूर्ण वर्षभर या परीक्षेचा अभ्यास केलेला आहे आणि तो अभ्यास किती झाला हे दाखवण्यासाठीचा आज तो दिवस आहे. 26 एप्रिल या दिवशी आज शिष्यवृत्तीची परीक्षा होणार आहे. घेण्यात येणाऱ्या काही महत्वाच्या परीक्षा आहेत, ज्याच्यामध्ये एक शिष्यवृत्तीची परीक्षा आहे जी पूर्वी 5वी आणि 8वी साठी होती, परंतु यावर्षी 4थी आणि 7वी साठी आलेली आहे. याला आपण स्पर्धा परीक्षा म्हणू शकतो. या स्पर्धा परीक्षेमुळे विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेचा विकास होतो, गुणवत्ता सुधारते, विद्यार्थी हा अभ्यासू बनतो. मग त्यांच्या अभ्यासाची तयारी झालेली कशा पद्धतीची असते. नुकताच आपण आता मागच्या 1-2 दिवसापूर्वी एनएमएस या परीक्षेचा निकाल लागलेला आहे. 8वीचे ते विद्यार्थी असतात, ते एनएमएस ची परीक्षा देतात आणि त्या विद्यार्थ्यांचा आपल्या पाथरी तालुक्यातील तरी चांगल्या पद्धतीने निकाल लागलेला आहे. खूप सारे विद्यार्थी एनएमएस धारक झालेले आहेत. याही वर्षी आपण आता 4थी आणि 7वी पैकी किती विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक होणार आहेत ते आपण येणाऱ्या पालकांनी आपला पाल्य या ठिकाणी परीक्षा देण्यासाठी परीक्षा केंद्रावर आणलेला आहे. आता त्यांनाच विचारूया या परीक्षा संदर्भामध्ये त्यांचं मत काय आहे, परीक्षा कशा पद्धतीची आहे, त्यांनी त्यांच्या पाल्याची कशा पद्धतीने तयारी करून घेतलेली आहे या परीक्षा संदर्भात. त्यांनाच बोलूया. नमस्कार सर. अमोल राधाकृष्ण हातकरे. माझा मुलगा समर्थ अमोल हातकरे याला शिष्यवृत्ती स्कॉलरशिप परीक्षेसाठी मी बसवलेला आहे. तर शांताबाई नखाते विद्यालय या शाळेमध्ये सर्व चव्हाण सर असतील किंवा यादव सर असतील यांना सर्वांना मिळून
चांगल्यापैकी त्याची तयारी केली आहे आणि घरी मी पालक म्हणून त्याचा रेग्युलर मध्ये अभ्यासही घेतो, जसं की भाषा आहे, बुद्धिमत्ता आहे, इंग्रजी विषय आहे, व्याकरण वगैरे ह्या संदर्भामध्ये मी त्याचा दररोज रिव्हिजन वगैरे घेऊन कारण की मी पण लहानपणी जेव्हा 7वीला होतो तेव्हा मी पण शिष्यवृत्ती धारक होतो आणि त्यामुळं त्या परीक्षेचं महत्त्व काय आहे हे मला माहिती असल्यामुळे मी मुलाला चांगल्यापैकी घरी म्हणजे माझी मिसेस आणि मी दोघंही अभ्यास घेतो त्याचा आणि चांगल्यापैकी त्याची तयारी केलेली आहे आणि आज दिनांक 26 एप्रिल 2026 रोजी त्याला परीक्षा केंद्रावर मी इथं उपस्थित राहून स्वतः त्याला इथं हॉलमध्ये बसून आलेलो आहे आणि मी सर्वांना एक सांगू इच्छितो की जसं की आपल्या शाळेचे जे शिक्षक आहेत, गुरुजन आहेत आणि जे काही क्लासेस वगैरे लावलेले असतात मुलांना आणि त्याचं कुठंतरी आपल्याला चांगल्यापैकी फळ मिळावं यासाठी मुलांना बी प्रयत्न केले पाहिजे आणि अभ्यासावर लक्ष दिलं पाहिजे आणि आपल्या चॅनल मार्फत मी एवढंच सांगू शकतो की सर्वांना या शिष्यवृत्ती स्कॉलरशिप परीक्षेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. कैलासवासी सगो नखाते या विद्यालयाचे माननीय मुख्याध्यापक होगे सर आहेत, यांनाच विचारूया या शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी त्यांनी कशा पद्धतीने केलेली आहे, नियोजन कशा पद्धतीने लावलेलं आहे आणि या परीक्षेचं विद्यार्थ्यासाठी महत्व काय आहे त्यांच्या येणाऱ्या जीवनामध्ये, त्यांच्याकडून आपण 2 शब्द ऐकून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार. पाथरी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आमच्या कैलासवासी सगो नखाते माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय देवनांद्रा या विद्यालयामध्ये उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आज दिनांक 26/4/2025 रोजी संपन्न होत आहे. त्याची पूर्व तयारी म्हणून आमच्याकडे एकूण विद्यार्थी 219 आहेत. एकूण हॉलची संख्या 11 आहे. पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आलेला आहे आणि पर्यवेक्षकाजवळचे संपूर्ण मोबाईल एकत्र आम्ही कार्यालयामध्ये जमा केलेले आहेत. निपक्षपातीपणाने भयमुक्त, कापीमुक्त आणि अतिशय सुदृढ परिस्थितीमध्ये अशी परीक्षा संपन्न व्हावी यासाठी आम्ही पूर्व तयारी केलेली आहे. संपूर्ण या परीक्षेसाठी आम्ही एकूण 20 लोकांचा स्टाफची नेमणूक केलेली आहे आणि यामध्ये कुठल्याही प्रकारचा व्यत्यय आलेला नाही. प्रशासनाने सुद्धा आम्हाला पूर्ण अशा प्रकारचं सहकार्य केलेलं आहे आणि म्हणून या विद्यालयामध्ये आतापर्यंत ज्या ज्या स्पर्धा परीक्षा झालेल्या आहेत, स्पर्धा परीक्षेची विद्यार्थ्यांना आवड निर्माण व्हावी, भविष्यामध्ये आयुष्यामध्ये हे छोटेसे चिमुकले विद्यार्थी हे कुठेतरी क्लास 1 क्लास 2 अधिकारी बनावेत आणि ज्या समाजामध्ये जे वाढलेत, लहानाचे मोठे झालेत, त्या समाजाचं काहीतरी देणं घेणं आहे या हेतून कुठले तरी पदावर अधिकारी या नात्याने समाजाची उदात्त हेतूने सेवा करता यावी यासाठी या स्पर्धा परीक्षा घेण्यात येत आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून आमच्या विद्यालयामध्ये ही परीक्षा अतिशय आनंदाच्या संपन्न वातावरणामध्ये संपन्न होत आहे. या परीक्षेनिमित्त सर्व माझ्या लाडक्या विद्यार्थ्यांना सकाळीच 9 वाजता हार्दिक शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत. उष्णतेची लाट पाहून आणि माननीय जिल्हाधिकारी यांचे पत्र याची दखल घेऊन बरोबर ठिकठिकाणी पाण्याची जारची व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष पाण्याची बॉटल सोबत ठेवण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या सैल अशा प्रकारचे कपडे, पोषक अशा प्रकारचा आहार त्यांना त्या संबंधी सूचना अगोदरच आम्ही देण्यात आलेल्या आहेत आणि परीक्षा नेहमीप्रमाणे अतिशय व्यवस्थित, शांततेत, सुरळीत मार्गाने सुरू झालेली आहे. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू. माझ्याकडून सुद्धा विद्यार्थ्यांना त्यांच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा.